इतकं भारी तूप झालंय ना, हे तूप मी घरच्या घरी बनवले. घरीच साई साठवली आणि मिक्सरमध्ये हे तूप मी बनवले. तर याची पूर्ण प्रोसेस आहे, पूर्ण जी रेसिपी आहे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आज मी घरच्या घरी लोणीपासून तूप कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी 15 दिवस ही साई साठवलेले आहे. दूध पण चांगल्याच क्वालिटीचं मी वापरते. गोकुळचं दूध वापरते, त्याच्यामुळे त्याला साई पण खूप छान येते. संध्याकाळच्या वेळेला दूध घेऊन आलं की रात्रभर खूप छान त्याची साई फ्रीजमध्ये निघते. संध्याकाळच्या वेळेला दूध तापवलं की. तर 15 दिवस मी असंच करत होते, त्याच्यामुळे साई छान निघली आणि मग मी ती साठवून ठेवली होती 15 दिवस. त्याच्यानंतर मग मी आता जो फ्रीजमध्ये डबा ठेवला होता तो बाहेर काढून 15 मिनिटे ठेवला होता. त्याच्यानंतर मग मी त्यामधली साई थोडी थोडी करून मिक्सरमध्ये मी फिरवून घेतली आहे आणि मिक्सरमध्ये खूप छान प्रकारे लोणी निघलं जातं. जर तुम्हाला मिक्सरमध्ये करायचं नसेल, एकदम आजीच्या पद्धतीने, आईच्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने जर तुम्हाला लोणी काढायचं असेल तर तुम्ही रवीने घुसळून सुद्धा लोणी काढू शकता. पण माझ्याकडे रवी नाही आहे आणि मला ते जमत पण नाही, त्याच्यामुळे मग म्हटलं की आपण मिक्सरमध्ये काढूया. मी खूप वर्ष झाले मिक्सरमध्येच असं लोणी काढते आणि त्याचं तूप बनवते. तर तीच प्रोसेस मी आज तुमच्यासोबत शेअर करते. आता हे लोणी काढून झालं होतं. 4 ते 5 पाण्याने मी हे लोणी छान धुवून घेतलेलं आहे. कारण मी 15 दिवस साई साठवली ती, थोडासा तरी त्याला वास येतो. त्याच्यामुळे आपण हे 4 ते 5 पाण्याने, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. म्हणजे लोणीचा सुद्धा वास येत नाही, तुपाचा सुद्धा वास येत नाही. लोण्याचा गोळा बघू शकताय, भरपूर मोठा असा निघला होता. तर आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये हा गोळा टाकून आता मी तूप तयार करून घेते. तुम्ही पाहू शकताय तूप तयार व्हायला चालू झालेलं आहे आणि हे असं काहीसं दिसतंय. तूप खूप छान प्रकारे तूप होतं. आता हे तूप तयार होत आलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुळशीचे पाने टाकू शकता. खूप जास्ती दिवस तूप टिकतं, जास्त जर तुमचं क्वांटिटीमध्ये तूप असेल तर. त्याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर टाकली आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा दिला, जेणेकरून तूप जास्त दिवस चांगलं राहील. तर असं काहीसं तूप झालेलं आहे. आता तूप तुम्ही ना थंड झाल्यानंतर बरणीमध्ये, एखाद्या काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता किंवा प्लास्टिकच्या. तर ही माझी तुपाची बरणी आहे, त्यामुळे मी त्यामध्येच आता हे तूप भरून ठेवते. जवळजवळ पाव किलो तूप झालेलं होतं आणि खूप छान वाटत होतं. इतकं मस्त दिसतंय, तुम्हाला दिसत असेल. एकदम रवाळ दाणेदार असं तूप तयार झालेलं आहे. याची पूर्ण रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.